2024च्या अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी वेगवेगळ्या योजना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी म्हणून डिक्लेअर केल्या होत्या। आम्ही विचाराचे वारकरी, वाहतो विकासाची पालखी, संकल्प महायुतीचा शब्द दादांचा। दादांनी वेगवेगळ्या योजना या 2024च्या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या। शिवसन्मान असो, पायाभूत सुविधा आणि क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांचं असो, कापूस सोयाबीन उत्पादकांना भरीव अनुदान असो, बळीराजाला दिलासा आहे, मोफत वीज आहे, त्याच्यानंतर गृहिणींचा आदर आहे, मुलींना मोफत शिक्षण आहे, वारकरी सन्मान आहे, महिला मातृशक्ती सन्मानसुद्धा आहे। आणि आजपर्यंत ह्या सगळ्या योजना या महाराष्ट्रात कधी लागू नव्हत्या झाल्या। सगळ्यात महत्त्वाची योजना माझी लाडली बहीण ही योजना जी दादांनी 2024च्या अर्थसंकल्पामध्ये मांडली, ती गरीब गृहिणींना कशी मदत होईल त्याकरता त्यांनी ते 1500 रुपये महिन्याचं डिक्लेअर केलेलं आहे। पण या काँग्रेसच्या सरकारला ते बिलकुल पसंत आलं नाही, कारण की त्यांना हे कळून चुकलं की 1500 रुपये महिन्याची जी लाडली बहिणीचं योजना आहे, ही योजना महायुतीला सगळ्यात जास्त म्हणजे पसंत करून राहिले ज्या महिला वर्ग आहेत त्या। म्हणून काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलं की तुम्ही अंबानीचं कर्ज माफ करू शकता, पण लाडल्या बहिणीसाठी कर्ज घेऊन तुम्ही बहिणींची फसवणूक करून राहिले, म्हणजे ते या योजनेच्या विरोधामध्ये बोलत होते। म्हणजे त्यांना ही योजना पसंत नाही आली, कारण की ही लाडली बहीण ही योजना जी आहे, ज्या गृहिणींकडे काही काम नाही आहे, त्या बिचाऱ्या एकदम लोअर याच्यामध्ये येतात, त्या महिलांसाठी आहे। तर याच्यामध्ये ही इतकी चांगली योजना जेव्हा 5-5 राज्यामध्ये राबवली, तर याच्यात काँग्रेसचं पोट दुखण्याचं काय कारण होतं? अहो, याच्या पहिले अर्थसंकल्प काँग्रेसनी मांडलेले आहेत, भाजपनी मांडले, बाकी पण लोकांनी अर्थसंकल्प मांडले। तर प्रत्येक वेळेला तर कर्ज घ्यावंच लागतं ना, बिना कर्जाने काही होतं थोडी। आणि त्यातल्या त्यात दादांनी या सगळ्या योजनांचा 15 दिवस अभ्यास केला आणि त्याच्यातून जे महाराष्ट्राला GSTचे 70,000 करोड रुपये जे मिळून राहिले आहे, त्या 70,000 करोडमध्ये काही योजनांचं झालं आणि जे अजून प्रत्येक याच्यातून जो रेव्हेन्यू येऊन राहिला महाराष्ट्राला, त्याच्यात या सगळ्या योजना बसवलेल्या आहे। तर काँग्रेसला म्हणण्याचा काही अधिकार नाही आहे, पण काँग्रेस स्वतः करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही। आणि आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी मगाशी स्टेटमेंट केलं की ही फसवी योजना आहे, या बहिणींना फसवून राहिले। म्हणजे जे पैसे बहिणींना मिळून राहिले, त्यांची इच्छा नाही की बहिणींना पैसे मिळायला हवे म्हणून आज आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे आमच्या लाडल्या बहिणीला सांगायचं आहे की काँग्रेसवाले कसे तुम्हाला पैसे मिळाले नाही पाहिजे म्हणून ह्या योजना बनवून राहिले, हे विरोध करून राहिले। याच्यात ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्याचा एका दिवशी जाणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिन्याचं हे एका दिवशी जाणार आहे। म्हणजे त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील आणि ही लाडली बहीण ही योजना महायुतीच्या सरकारनं जे महाराष्ट्रात लागू केली आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि त्यातल्या त्यात अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून, आमचे नागपूरची जनता, या विदर्भातली लाडली बहीण त्यांचं मनापासून स्वागत करत आहे, आभार मानत आहेत। आणि त्याकरताच म्हणून ही प्रेस आम्ही आज ठेवलेली आहे।